14व्या श्लोकामध्ये ते सांगतात. यानंतर आश्चर्यचकित व रोमांचित झालेला तो अर्जुन त्या विश्वरूप परमेश्वरा पुढे नतमस्तक होऊन हात जोडून म्हणाला. आता अर्जुन काय म्हणतात ते बघा. आता पुढे अर्जुन उवाच. आता पच्छमामि देवास्तव देवदेहे सर्वास्तता भूत विशेष संघान ब्राह्मणमिशं कमलासनं मिश्रश सर्व अनुरांगस्य दिव्यान. अर्जुन म्हणाला, हे देवा, तुझ्या शरीरात सर्व देव देवतानं तसेच अनेक भूतांच्या समुदायानं कमळा आसनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला तसेच श्री महादेव व सर्व ऋषींना त्याचप्रमाणे दिव्य सर्पांना मी पाहत आहे. अरे, हा सृष्टीचा निर्माता आम्ही ब्रह्मदेव म्हणतो, पण तो सुद्धा तुझ्यामध्ये आहे. हा सृष्टीचा लय करता प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहे, तो सुद्धा तुझ्यामध्ये मला दिसतो आहे. आणि सर्व साप विशेष विशेष जे नाग, जो नाग कक्ष जो आहे तो सुद्धा मला तुझ्यामध्ये दिसतोय. ज्याला पाताळ म्हणतात, पाताळामध्ये तेच राहतात ना. पृथ्वी, पाताळ आणि वर काय स्वर्ग, त्रिलोक म्हणतात ना. स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक म्हणजे हा पृथ्वीलोक. ते सर्व आपल्यामध्ये दिसतंय. कोण सांगतो आता? अर्जुन सांगतो भगवंताला. 16व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, हे संपूर्ण विश्वाच्या स्वामी, आपणाला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेले, सर्व बाजूने अनंत रूपे असलेले मी पाहत आहे. हे विश्वरूपा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला आता काही दिसत नाही. तुझा आरंभही दिसत नाही, मध्यही दिसत नाही आणि अंतही नाही. त्याप्रमाणे 17व्या अध्यायामध्ये आपल्या श्लोकामध्ये ते सांगतात, किरीटयुक्त, गदायुक्त, चक्रयुक्त, सर्व बाजूने प्रकाशमान, तेजपुंज, प्रज्वलित अग्नी व सूर्याप्रमाणे कांतिमान, चर्मचक्षुने पाहण्यास अशक्य व अप्रमेय स्वरूप असलेल्या तुला मी सर्व बाजूने पाहत आहे. 17व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, हे देवा, जाणण्यास योग्य असे आपण परम अक्षर अर्थात परब्रह्म परमात्मा आहात. आपण या विश्वाचे परम अक्षर, अनादि धर्माचे रक्षक, अविनाशी सनातन पुरुष आहात असे माझे मत आहे. अशा प्रकारे अनेक वर्णनाने, अनेक असं सुगंध असं वर्णन अर्जुन भगवंताचं करत आहेत. संपूर्ण हा जो अध्याय आहे तो वर्णनाचाच आहे. मग शेवटी अर्जुन भगवंताला काय सांगतात ते आपण श्रवण करूया. तर आता ज्यावेळी भगवंत आपलं सर्व जे ऐश्वर्य आहेत हे त्याला दाखवतो, आणि कोण आहेत? फक्त एक हे विराट स्वरूप आणि फक्त अर्जुन, याच्या पलीकडे इथे दुसरा कोणीही नाही, कोण नाही. मगाची सांगितलं आपल्याला सारामध्ये, तेच आता इथं वर्णन केलेलं आहे. तर अर्जुन भगवंताला आता विनंती करतो, काय म्हणून की भगवंता, हे सर्व मी बघितलं आता, पण मीच विनंती केली, आकांक्षा माझीच होती, काय आपण विश्वरूप दाखवा म्हणून. पण आता हे विश्वरूप बघून मी स्वतः घाबरलेलो आहे, भ्यालेलो आहे. सुचत नाही मला काय करावं असं म्हणून परत भगवंता मीच तुला विनंती करतो, तुझं सौम्य रूप मला परत दाखव. चतुर्भुज तुझं जे रूप आहे ते परत मला दाखव. कारण मला हे बघवता येत नाही. जरी आपण मला दिव्य दृष्टी जरी दिली, पण दिव्य दृष्टीतून बघणारा ती ताकद माझ्यामध्ये भगवंता नाही आहे. आरसा दिला मला बघण्यासाठी, पण ताकद पण लागते ना त्या आरशामध्ये बघण्याची. आरसा दिला, पण आरशामध्ये बघण्याची ताकद लागते. ती ताकद अर्जुनाला नाही. म्हणून तो अर्जुन परत भगवंताजवळ विनंती करायला लागला. पण त्यासाठी बघा ना, लहान मुलाची जशी आपण लाड पुरवतो त्याप्रमाणे
हा भगवंत भक्तांची लाड पुरवतो. क्षणात सांगतो मला तुझं अमुक दाखव, क्षणात सांगतो ते नष्ट कर, म्हणजे लय कर. आता एवढं विराट स्वरूप भगवंताला निर्माण करणं म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट आहे का? एका मनुष्य प्राण्याला जन्म दिल्यानंतर त्याला वाढवणं किती कठीण आहे हो. ते मातेला आणि त्या पित्याला समजतं, त्या मुलांना नाही समजत. त्याला वाटतंय मी आता इंजिनियर झालेला, मी डॉक्टर झालेला आहे, मी आणखी कोणतरी अधिकारी बनलेला आहे. हे कोण? साधे अंगठेबाज माझे आई वडील. लाज वाटते त्यांची. अरे पण आईने 9 महिने ह्या गर्भामध्ये तुला वाढवलं. तू लहान असताना हे कोणी दिलं तुला? आता तू जवळजवळ 10, 12, 13 वर्षाचा झाल्यानंतर तुला चांगलीशी थोडीशी सुबुद्धी आली, थोडंसं शिक्षण घेतलं, 20-25 वर्षाचं झालं, म्हणून तुला वाटतंय आणि काही केलं नाही म्हणून माझ्यासाठी. तरी आणखी काय पाहिजे तुला? या विश्वामध्ये येण्यासाठी तुला त्यांनी परवानगी दिली आई वडिलांनी, आणि त्यांच्या आधाराने तू या कक्षामध्ये आला मनुष्य बनवून. हे मोठं औदार्य आहे तुझ्यासाठी. आणखी काय पाहिजे तुला? कारण हे औदार्य ते निमित्त होऊन बनलं. म्हणून त्यासाठी भक्त जो आहे ही भगवंत जो आहे ही भक्ताची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. म्हणून त्यासाठी अर्जुन काय म्हणतात? हे जनार्दना, तुझे सौम्य रूप मला दाखव. आता मला कृपा करा, माझ्यावर दया करा, करुणा निधान माझ्यावर दया करा, तुझे सौम्य रूप मला आता दाखव. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ते नुसतं अर्जुनाला नाही, आम्हाला सुद्धा, आम्ही बघताना ती कथा म्हणून ऐकू नका. अर्जुन म्हणजे त्यावेळी झालं, आमच्यासाठी नाही असं नाही. आपण सुद्धा त्या भगवंताशी करुणा करा. बघा कसे धावून येतात ते. पण त्यासाठी आपण आपलं हृदय उघडं केलं पाहिजे. भगवंताची कृपा, या कृपेची लाट, भगवंताच्या भक्तीची लाट आपल्या हृदयामध्ये आली पाहिजे. तेव्हा ते शक्य आहे, नाहीतर ते शक्य नाही आहे. म्हणून त्यासाठी भगवंताने त्याला परत आपलं सौम्य रूप दाखवलं. तेव्हा अर्जुन काय म्हणतात बघा. अर्जुन वाच दृष्टवेधम मानुष रूपम तव सौम्य जनार्दन इदानीमास्मि संहत सचेता प्रकृती गतः. म्हणजे अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, तुझे सौम्य रूप पाहून आता मी सावध होऊन प्रसन्न चित्त आणि स्वस्थ झालो आहे. बस आता स्वस्थ झालो मी. म्हणून त्यासाठी ते काय म्हणतात, तेही ओ विठ्ठला. आता त्यांच्या मुखावर प्रसन्नता आली आणि आपण या रसमधुर नादाने त्यांची प्रसन्नता आम्ही चांगल्या प्रकारे श्रवण करू. विठ्ठली भक्त जन
श्रीकृष्ण म्हणाले, तू जे माझे विशाल विश्वरूप पाहिलेस त्याचे दर्शन होणे महा कठीण आहेत. सर्व देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात. त्रेपन्नाव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, ज्या प्रकारे तू मला पाहिलेस त्या प्रकारे वेद पठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही. 54व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, हे परमतपा अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी, त्या मला अनन्य भक्तीने तत्वता जाणणे, पाहणे व माझ्या स्वरूपाशी ऐक्य होणे शक्य आहे. बघा, म्हणून 18व्या अध्यायामध्ये 52व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अर्जुना, तुला जर माझं हे विश्वरूप म्हणजे माझं जे राहिलेला जो शेष भाग आहे, जसं 10व्या अध्यायातील 42व्या श्लोकामध्ये ते सांगतात की मी एकांशापासून जे माझं संपूर्ण विश्व मी धारण केलेलं आहे आणि शेष भाग माझा तशाचा तसा आहे, हे जर पाहायचं असेल तर 18व्या अध्यायातील येणार तो पुढे 52व्या श्लोकामध्ये सांगतात, विविक्त सेवी लघुमांशी यत्वाक्काया मानस ध्यान योगो परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. कारण माझं जर हे स्वरूप तुला पाहायचं असेल ते सुद्धा तेच सांगतात. विविक्त सेवी एकांतामध्ये राहणारा, विविक्त सेवी लघुमांशी, लघु म्हणजे आवश्यक तेवढं जेवण घेणारा, जे आपल्याला खरंच गरज आहे तेवढं. विविक्त सेवी लघुमांशी यत वाक्काया मानस, स्वतःच्या कायेवर, वाचेवर आणि मनावर नियंत्रण ठेवणारा असा वैराग्य संपन्न ध्यान योगाच्या द्वारे माझं ते स्वरूप बघू शकतोस असं सांगितलंय. म्हणून इथं ते सांगतात, ते परमतपा अर्जुना, या स्वरूपाचा जो मी, त्याला अनन्य भक्तीने तत्वता आणि जाणणे, पाहणे व माझ्या स्वरूपाशी ऐक्य होणे हे शक्य आहे. म्हणून त्यासाठी ती भक्ती तिथे अर्पण करावी लागते. ध्यान म्हणजे नुसतं काही कोरा कागज नाहीये, त्या ध्यानामध्ये सुद्धा भक्तीचीच आवश्यकता आहे. भक्तीने ध्यान घडतंय, भक्तीने ध्यान होतंय, चिरंतन असं त्याचं ध्यान लागलं पाहिजे. म्हणून त्यासाठी ज्ञानेश्वर माहुली आपल्या ओवीमध्ये म्हणतात, परितेची भक्ती ऐसी परजनाची सुटिका जैसी, धरा वाचुनी अनारिसी गतीची नेणे, का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती, गंगा जैसी अनन्य गती मिनलीची मिळे, ते सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे, मज माझी संचरे मीची होऊनी, आणि तेवीची मी ऐसा थडिये माझारी सरिसा, शिराब्दी का जैसा शिराचाची, तैसे मज लागुनी मुंगीवरी, किंबहुना चराचरी भजनासिका दुसरी, परिची नाही दयाची क्षणा सवे, एवं विध मी जाणावे, जाणीतला तरी स्वभावे, दृष्ट ही होय मग इंधनी अग्ने उद्दीपे, आणि इंधन हे भाष्य हारपे, ते अग्नीची होहुनी आरोपे, मूर्त जेवी का उदय न की जे तेजाकारे, तव गगनची होऊनी असे अंधारे, मग उदेलिया एक सरे, प्रकाश होय
ऐसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आघवे एकमीची आथी सभावे किंबहुना समावे समरसे तो. तर ज्ञानेश्वर माहुली काय सांगतात ते ऐकूया आणि या अध्यायाचा शेवट करूया. ज्ञानेश्वर माहुली सांगतात, भक्ती अशा प्रकारची असावी की पावसाच्या जलधारा ज्याप्रमाणे वर्षावा करता दुसरी गतीच जाणत नाही, अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन गंगा नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत समुद्राला मिळून पुन्हा आणि मिळतच राहते. काय म्हटलं आहे, जशी पावसाळ्यामध्ये सर्व ठिकाणी पाणीच होतं आणि ते गंगा नदीमध्ये जाऊन भेटतंय. आता गंगा नदी म्हणजे कुठली एकच गंगा नाही, या सर्व पाणी जिथे जिथून वाहते ती गंगाच म्हटलेलं आहे. मग त्याचे पाणी भेटल्यानंतर ती वाहत वाहत कुणाचा शोध घेत वाहते, समुद्राचा. आणि समुद्राचा शोध घेत घेत त्या विराट समुद्रामध्ये जाऊन लय होते आणि ते पाणी थांबतं का नाही, वाहत राहतं वाहत राहतं. म्हणून त्या दिवशी आम्ही एक गोष्ट सांगितली होती आपल्याला की ज्यावेळी आपण त्या गंगेमध्ये उतरतो आणि गंगेमध्ये वाहत्या गंगेमध्ये उतरल्यानंतर ओंजळीमध्ये पाणी घेतो आणि ते सोडतो, परत ओंजळीमध्ये पाणी घेतो. पाणी जरी एक असलं पण त्या ओंजळीमध्ये आलेलं पाण्यामध्ये नाविन्य वेगळं असतं, कारण ते वाहत आहे. म्हणून त्यासाठी भगवंतानी ही वाहती गंगा आहेत, भक्तिरूप गंगा आहेत. म्हणून त्यासाठी आपल्यामध्ये वास करणारी देवता जरी एकच असली पण त्याचं नाविन्य वेगवेगळं आहे ना. बघा ना, एकासारखे आहे का, नाविन्य वेगळं आहे. आतमध्ये वास करणारी देवता एक आहे पण नाविन्य वेगळं आहे त्याचं. तर त्याप्रमाणे ही गंगा नदी जशी समुद्राचा शोध घेत घेत समुद्रापाशी जाते आणि परत परत मिळतच राहते, त्याप्रमाणे अंतःकरणातील शुद्ध भावाने आणि अखंड प्रेमाने माझ्याशी एकरूप होऊन माझ्याशी संचरणे याला भक्ती असे म्हणतात. भगवंत सांगतात, काय सांगतात, अंतःकरणातील शुद्ध भावाने अंतःकरण शुद्ध करा बस, आणि अखंड प्रेमाने माझ्याशी एकरूप होऊन माझ्याशी संचरणे याला भक्ती असे म्हणतात. ज्याप्रमाणे क्षीरसागर हा काठाला आणि मध्ये सारखाच, त्याला कुठे मध्य आणि आहे, क्षीरसागराला काठ दिसतच नाही ना, मग कुठला मध्य आणि कुठला काठ. दुधाने भरलेला असतो त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे, त्याप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना सर्व स्थावर जंगम प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्यांना भजन करण्यास कोणताच द्वैत भाव शिल्लक राहत नाही. म्हणून त्यासाठी सांगितलंय भगवंतानी, इथं सर्वांना हे अधिकार. म्हणून भगवंताचं भजन करण्यासाठी कुठलाही भेदभाव नाही आहे. बरोबर ना आपले पुरोहित, कुठलाच भेदभाव नाही, कोणीही करू शकतोस, पण मर्यादा ज्या आहेत त्या पालन व्हायला पाहिजे. कारण आम्हाला मर्यादा दिलेल्या आहेत, आम्हाला बाहेरून मर्यादा आहेत, पण आपल्या आतमध्ये राहणारी देवता ती अमर्यादा आहे. पण ज्यावेळी आम्ही बाहेरच्या मर्यादा सांभाळून त्या अमर्याद ठिकाणी आम्ही जातो तेव्हा आम्ही सुद्धा अमर्याद बनतो, कारण ती स्वयं देवता अमर्यादा आहेत. म्हणून आम्ही स्वयं शरीर नसून आम्ही स्वयं आत्मा आहेत आणि आत्मा अमर्याद आहेत. आत्मा म्हणजे देव, त्याला भगवंत म्हणा, काही म्हणा, ब्रह्म म्हणा, पण ते आत्मस्वरूप त्याला स्वस्वरूप म्हणतात. तो आम्ही आहोत, कारण तो कधीही नष्ट होत नाही, म्हणून तो अमर्याद आहेत. हे सांगितलं आहे त्याने. कुठला द्वैत शिल्लक राहत नाही भजन करण्यासाठी. असे ज्यावेळी होईल त्या क्षणी मी विश्वरूप आहे याची त्यांना जाणीव होईल, आणि ती जाणीव झाल्यानंतर तसा मी सर्वत्र दिसेन. म्हणून सर्व ठिकाणी आम्हाला भगवंत दिसतोय. बघा, भगवंताला बघण्यासाठी देवळामध्ये जाण्याची गरज नाही, सर्व भगवंत स्वरूप आहात आपण. बाहेरच्या आकाराला बघू नका, बाहेरच्या विकाराला बघू नका. आकारामध्ये विकार आहे, हा असा आहे, हा तसा आहे, त्याचा स्वभाव असा आहे, त्याची वागणूक अशी आहे, त्याचे तसं आहे, तसं आहे. त्याची पावती जर काढायला गेलो तर आपलं जन्म पूर्ण नाही. पण त्याच्या आतमध्ये राहणारी जी देवता आहे त्या स्वस्वरूपाला जाणं, बाहेरच्या आकाराला बघू नका. पण त्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे,
असे ज्यावेळी होईल त्यावेळी मी विश्वरूप आहे याची त्यांना जाणीव होईल आणि ती जाणीव झाल्यानंतर मी सर्वत्र दिसेन. कारण ही जर जाणीव प्रेमाची मला जाणीव झाली, कारण सर्व ठिकाणी भगवंत ही जर मला जाणीव झाली तर सर्व ठिकाणी मला भगवंतच दिसेल. मनुष्य रूपामध्ये नाही, सर्व भूतमात्रामध्ये, सर्व चराचरामध्ये मला भगवंत दिसेल. काष्ठामध्ये घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यानंतर काष्ठ हा शब्द नाहीसा होतो. काष्ठ म्हणजे लाकूड. ज्यावेळी घर्षण झाल्यानंतर त्याच्यामध्ये अग्नी निर्माण झाल्यानंतर काही काळांतरानंतर ते काष्ठ राहत नाही, कारण अग्नीमध्ये पावन होत आहे. म्हणून आपल्यामध्ये जी पंचतत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याप्रमाणे तेज तत्व जे अग्नी जे आहेत ही एकच तत्व अशी आहे ती कुणालाही आपल्यासारखी बनवते. अन्य तेजामध्ये ती ताकद नाही, पृथ्वीमध्ये तेवढी ताकद नाही, पाण्यामध्ये तेवढी ताकद नाही, वायूमध्ये तेवढी ताकद नाही, आकाशामध्ये तेवढी ताकद नाही. फक्त अग्नीमध्ये ती ताकद आहे. अग्नीमध्ये तुम्ही काहीही घाला, ती अग्नी आपल्यासारखी बनवते. बस. मग त्यासाठी भगवंत अग्नी स्वरूप आहेत आणि हा अग्नी स्वरूप पंचपांडवापैकी प्रत्यक्ष अर्जुन आहे. ही 5 जी बोटं आहेत हे जे आहेत हे अग्नी, पंचपांडव म्हटलेलं याला, हे अग्नी आहेत. हे वायू स्वरूप आहेत, भीम आहेत. हे पृथ्वी स्वरूप आहेत, नाही आपलं आकाश स्वरूप आहे, धर्म आहेत. आणि हे पृथ्वी स्वरूप आहेत आणि हे जल स्वरूप आहेत, नकुल आणि सहदेव. ही ओळख व्हायला पाहिजे आपल्याला. ही आपली खरी संपत्ती, हे खरं ऐश्वर आहे आपलं. आम्ही बाहेरचं ऐश्वर गोळा करतो. आपल्याजवळ काय आहे, हातामध्ये काय आहे, बोटामध्ये काय आहे, शरीरामध्ये काय, आम्हाला काही माहीत नाही. आणि असं होऊन आम्ही शेवटी एक दिवस मृत होतो आणि त्याला कपड्यामध्ये गुंडाळला जातो, त्या सफेद कपड्यामध्ये, आणि तिथे त्या लाकडावर नेऊन ठेवला जातो. तिथे कोणी त्याला उशी सुद्धा देत नाही आणि मग पेटवला जातो. झाला, गेला, संपला. हेच का आपलं आयुष्य? हो, यासाठी आम्ही जन्माला आलेले आहोत का? बाकीचं सर्व तिथल्या तिथं घर राहतं, धन राहतं, सर्व राहतं, काही जात नाही त्याच्याबरोबर. बायको सुद्धा दरवाजापर्यंत येते, पुढे जात नाही, जिला अर्धांगिनी म्हणतो आपण. म्हणून त्यासाठी आपल्यामध्ये वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. विचार करून त्या विचाराची संपत्ती आपल्यामध्ये नाही, म्हणून आपल्या ठिकाणी वैराग्य निर्माण होत नाही. बायको जाते का त्याच्याबरोबर? नाही जाऊ शकत. मर्यादा घातली आहे तिथपर्यंत, बस. खांद सुद्धा नातेवाईक कुठपर्यंत? त्या चितेवर जाईपर्यंत. त्याच्या पुढे जाऊ शकतात का नातेवाईक? नाही. आम्ही म्हणतो नातेवाईक नाही. म्हणून त्यासाठी हा विचार व्हायला पाहिजे. म्हणून ते सांगतात, काष्ठामध्ये घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यानंतर काष्ठ हा शब्द नाहीसा होतो. ते काष्ठ जसे मूर्तिमंत अग्नी बनते, तेजाच्या राशी असणारा सूर्य जोपर्यंत उदयास येत नाही तोपर्यंत अंधकार हा आकाश रूप होऊन असतो आणि तो उदयाला आल्यानंतर एकदम प्रकाश रूप होऊन जातोय. आता काळोख आहे, उद्या सकाळी पहाटे काय होतंय? प्रकाशमान बनतोय ना. कोण देतो हा प्रकाश? आम्ही. त्याप्रमाणे माझा विश्वरूप साक्षात्कार झाला म्हणजे देहाच्या ठिकाणच्या अहंकाराची एरादारा संपते. अहंकाराने आम्ही मोठे झालेले आहोत. या देहामध्ये अहंकार ज्यावेळी संचारला त्यावेळी माणुसकी विसरून जातो आम्ही. म्हणून ते काय म्हणतात, तेजाच्या राशी असणारा सूर्य जोपर्यंत उदयास येत नाही तोपर्यंत अंधकार हा आकाश रूप होऊन असतो आणि तो उदयाला आल्यानंतर एकदम प्रकाश रूप होऊन जातो. त्याप्रमाणे माझा विश्व रूप साक्षात्कार झाला म्हणजे देहाच्या ठिकाणच्या अहंकाराची एरादारा संपते आणि अहंकाराचा नाश झाला की सर्व प्रकारचे द्वैत संपून जाते. ते एकाग्रतेने समजून घे, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. मग मी, तो, भक्त आणि हे सर्व विश्व स्वभावता एक मद्रूपच होते, जे माझ्यामध्येच एक रूप होते. तो भक्त माझ्या ऐक्य भावाने समरस होतो आणि तो भक्त वेगळा राहत नाही, तो समरस होतो. ज्याप्रमाणे आपल्या परत परत आठवण कशाला करून द्यावी लागते तर आपल्यामध्ये ज्या नवविधा भक्ती आहेत, कीर्तनम, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, शेवटी त्या आत्म्याशी जाऊन तो एकरूप होतो. अगोदर एक एक पायरी चढत चढत त्या आत्म्याशी ठिकाणी जाऊन एकरूप होतो. त्याप्रमाणे हा भक्त सुद्धा माझ्याशी ऐक्य पावतो. अशाप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, हे पांडव, तो माझ्यासाठी कर्म करणारा, मला प्राप्तव्य मानणारा, संसार संगरहित, कोणाशी वैर नसणारा माझा
भक्त मला प्राप्त होतो. शेवटचा जो 55वा श्लोक आहे या विश्वरूप दर्शनात योगातील, त्याच्यामध्ये भगवंत सांगतात आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या शेवटच्या ओवीमध्ये सांगतात, तेने देवाची या दोन्ही मूर्ती निकिया न्याहाळिया चित्ती, तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभो परितयाची ये जाणिवे, मानून की जिचे देवे ते व्यापकाहुनी नवे, एकदेशी हेची समर्थ वया लागी, एक दोन चांगी उपपती शांगी, दाविता झाला तिया एकोणी सुभद्रा कांतू, चित्ती आहे म्हणतो तरी होय बरवे दोन्ही आतो, ते पुढती पुसो ऐसा आलोची करुनी जीवी, आता पुसती ओझ बरवी आधरील ते परिसावी, पुढे कथा प्रांजळ ओवी प्रबंधे, गोष्टी सांगिजेल विनोदे ते परिसा आनंदे, ज्ञानदेव म्हणे भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया ओविया फुले मोकळी अर्पिले अर्धी युगली, विश्वरूपाच्या. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्या युक्ती ऐकून सुभद्रापती अर्जुन आपल्या मनात म्हणतात की या दोन रूपापैकी कोणते रूप चांगले आणि उत्तम आहे, हे आपण पुढे विचारू. असा मनामध्ये विचार करून तो आता उत्तम प्रकारे प्रश्न विचारण्याची पद्धत अवलंबतील. ती कथा आता श्रोतवृंदाने पुढील अध्यायात श्रवण करावी. ही कथा प्रसन्नपणे सुलभ ओवी छंदाने व विनोद बुद्धीने सांगण्यात येईल, तरी ती आनंदाने श्रवण करावी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शुद्ध सद्भावाची ओंझळ करून ओवी रूपी मोकळी सुकोमल सुगंधित फुले विश्वरूपाच्या दोन्ही चरणकमलावरती ती अर्पण केली आहेत, असे ज्ञानेश्वर माऊलीने शत्रुगणात सांगितले. अशा प्रकारे हा 11वा अध्याय ते समाप्त होत आहेत. तर आता आपण जाणार आहोत अत्यंत आमच्यासाठी सोयीस्कर, सुलभ आणि ज्याची आपल्याला खरी आवश्यकता आहे. सर्व आवश्यक आहेत, पण आमच्यासाठी सोयीस्कर असा भक्तियोग 12वा अध्याय. तर या भक्तियोगामध्ये अर्जुन उवाच आहे, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वा पर्युपासते ए चापक्षरम अव्यक्तम तेषा के योगवित्तमः. अर्जुन म्हणाला, हे देवा, ह्याप्रमाणे एकनिष्ठ भावाने जे तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा निर्गुणाची उपासना करतात, त्यापैकी श्रेष्ठ कर्मयोगी कोण आहे हे आता मला सांगावं. हे दोन जे म्हटले ना मगाशी, ते हे दोन कुठले? सगुण रूपाची उपासना करणारे आणि एक निर्गुण रूपाची उपासना करणारा. यापैकी श्रेष्ठ कोण? निर्गुणाची उपासना करणारा की सगुणाची उपासना करणारा? तर त्यासाठी आपण आमच्या गानवृंदाकडे वळूया. तर